नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आईच्या हातची चव आणि आधुनिक सोय किचनमध्ये असायलाच हव्यात या वस्तू स्वयंपाकघर परिपूर्ण ठेवण्यासाठी आवश्यक दगडी व इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आता पहिली वस्तू आहे ती इलेक्ट्रॉनिक आपली किटली आहे. आता ही इलेक्ट्रॉनिक किटली तुम्हाला मी आता दाखवते. आता ह्याला खाली अशी अशी प्लेट येते आणि ह्या प्लेटवर आपल्याला ही किटली ठेवायची असते. अगदी 1 सेकंदामध्ये याच्यामध्ये पाणी गरम होतं. अगदी ही उपयोगाची अशी वस्तू आहे. आणि याच्यामध्ये एक भांडं पण आलेलं आहे, त्यामध्ये आपण एग्ज वगैरे उकडू शकतो. तर बघा अशा पद्धतीने ही किटली आहे आणि अगदी क्लीन करायला सुद्धा अगदी ही सोपी आहे. आपल्याला ही क्लीनही छान अशी करता येते आणि फार उपयोगी अशी ही वस्तू आहे ना. आता ह्याला वायर आलेली आहे. आता ही वायर आपण जोडायची आणि हे बटन फिरवलं की ही किटली चालू होती. आणि ही अगदी उपयोगाची अशी वस्तू आहे. आपण भाजी फोडणीला टाकेपर्यंत इकडं आपलं पाणी लगेच उकळलं जातं आणि आपल्याला गॅसवर पाणी गरम करायची वाट बघावं लागत नाही. अगदी खूपच उपयोगी अशी ही वस्तू आपल्या किचनमध्ये आहे. तर बघा आता ही किटली खूप सुंदर अशी ही किटली आहे आणि अगदी त्याची प्राईजही जास्त नाही. 500-550 रुपयापर्यंत ही किटली आपल्याला ऑनलाईन मिळून जाते आणि अगदी हँडल करायला पण अगदी इझी आहे आणि त्याला वेट पण जास्त नाही आहे आणि आपल्याला क्लीन पण फार चांगलं करता येतं. अगदी अशी ही उपयोगी ही किचनमध्ये आपल्या ही उपयोगी अशी ही वस्तू आहे बघा. आणि याच्यामध्ये एक स्टँड आलेला आहे आणि एक बाऊल आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण एग्स पण उकडू शकतो. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही किटली कशी वाटली. आणि आता आपण या ठिकाणी घेतलेलं आहे की इलेक्ट्रॉनिक चॉपर आहे. आता हे चॉपर थोडं मोठं आहे बघा आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडं जास्त समजा पाहुणे जर यायचे असतील तर आपण यामध्ये भरपूर भाज्या अशा आणि पटकन अशा चॉप होतात बघा. आणि आता ह्याचं ब्लेड अगदी धारदार आहे, त्याच्यामुळं आपण ह्यामध्ये कोणतीही भाजी आणि तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर हे नॉनव्हेजसुद्धा अगदी पटकन यामध्ये बारीक होतं बघा. आणि ही क्लीन करायलासुद्धा हे स्टीलचं आहे, त्याच्यामुळे हे आपण व्यवस्थित साबणाने घासून ठेवू शकतो आणि क्लीन करायला खूप सोपं आहे. याच्यामध्ये काहीही अटकत नाही आणि वापरायलासुद्धा खूप इझी आहे. याला 2-3 बटणं दिलेले आहेत. तुम्हाला जसं लागतं तसं स्पीड तुम्ही याचा करू शकता. आणि याच्यामध्ये लसूण सोलण्यासाठी एक वेगळं ब्लेड दिलेलं आहे की त्यामध्ये लसूणसुद्धा अगदी पटकन असा सोलला जातो. ही सुद्धा आपल्या किचनमध्ये ही वस्तू असलीच पाहिजे. आता आपण पुढची वस्तू बघूया. हे मिनी चॉपर आहे. आता हे आपण हे मोठं चॉपर बघितलं अगोदर, आता हे मिनी चॉपर. आता हे मिनी चॉपर तर आपल्या हाताखाली पाहिजेच रोजच्या वापरासाठी. कारण आता एकत्र फॅमिली काही कुठे आपल्याला जास्त बघायला मिळत नाही. घरामध्ये 2-3च व्यक्ती असतात आणि त्यांच्यासाठी आपण जी भाजी चिरतो तर ती भाजी आपण मिनी चॉपरमध्ये आपण ही भाजी चिरू शकतो. त्याच्यामुळे ही तर खूपच उपयोगी अशी वस्तू आहे. आता ह्या चॉपरला माझ्या जवळजवळ 20 वर्ष होत आलेली आहेत, पण ह्या चॉपरची ब्लेडची धार बिलकुलही गेलेली नाही. अगदी छान असं हे चॉपर मला लागलेलं आहे बघा. आणि हे माझं रोजचं वापरामधलं आहे. रोज वापरूनसुद्धा याच्या ब्लेडची धार जात नाही. आणि हे तर चॉपर सगळ्यांच्या घरात हवंच, कारण आपल्याला एक कांदा, एक बटाटा हे सुद्धा आपण या चॉपरमध्ये चॉप करू शकतो. आणि आपल्याला जर घाई असेल तर अगदी कांदा 1 सेकंदात आपण याच्यामध्ये चॉप करू शकतो आणि एक वस्तू आपण याच्यामध्ये चिरू शकतो. त्याच्यामुळं हे मिनी चॉपर सगळ्यांच्या घरात पाहिजेच. आणि हे क्लीन करायलासुद्धा खूप असं सोपं आहे आणि आपण ह्याच्यात चिरून स्टोअरसुद्धा करू शकतो. तर बघा मैत्रिणींना हे चॉपर कसं वाटलं. आणि आता आपण ह्याच्यापेक्षाही मिनी चॉपर आहे हे. आता ह्या चॉपरमध्ये आपण लसूण चॉप करू शकतो आणि लसूण आणि आपल्याला कधी कधी एक छोटा कांद्याची गरज पडते, तर मग आपल्याला हाताने चिरण्यापेक्षा या चॉपरमध्ये हा छोटा कांदासुद्धा चिरला जातो. छोटा कांदा, थोडा टोमॅटो, थोडा कांदा आपण याच्यामध्ये चिरू शकतो.
आणि हे अगदी वाटीसारखं आहे, त्याच्यामुळं क्लीन करायला ते हे सुद्धा अगदी सोपं आहे. आणि ह्याचं ब्लेडसुद्धा अगदी छोटं ब्लेड आहे, तरी याचं काम अगदी पटकन होतं बघा. आणि ह्याच्यामध्ये लसूण आणि छोटा कांदा आपण चॉप करू शकतो. आणि आपण जर एकटं घरी असू तर एकट्या व्यक्तीसाठी ते एक कांदा, थोडासा लसूण आपण अगदी इझिली यामध्ये चॉप करू शकतो. त्याच्यामुळं ही सुद्धा वस्तू आपल्या किचनमध्ये अगदी आवश्यक अशी आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे 3 प्रकारचे चॉपर तुम्हाला मी दाखवले आहे, ते तुम्हाला कसे वाटले. आणि आता आपण बघणार आहोत हे छोटं मिक्सर. आता हे छोटं मिक्सरसुद्धा आपल्याला गरजेचं आहे आपल्या वापरासाठी. कारण हे मिक्सरसुद्धा आपण थोडी वस्तू आपल्याला जर वापरायची असेल, थोडं बारीक करायचं असेल तर हे वापरू शकतो. आणि हे क्लीन करायला मिक्सर अगदी छान आहे. याच्या ब्लेडमध्ये सुद्धा काहीही अडकत नाही आणि अगदी इझिली हे क्लीन होतं. आणि कोणाचा जर हात दुखत असेल तर आपल्याला मिक्सरवर हात धरून ठेवायची गरज नाही. हे आपण हात न लावता सुद्धा हे मिक्सर आपण चालू शकतो बघा. आणि हे छोटं मिक्सर आहे. आणि आता कधी कधी लाईट जर गेली तर हे आपण हे मिक्सर इन्व्हर्टरवर सुद्धा चालू शकतो. ह्याचं कमी वॅटचं हे मिक्सर आहे, पण काम अगदी छान आहे. पटकन याच्यामध्ये इझिली आपले मसाले तर अगदी खूप छान असे बारीक होतात. तर हे सुद्धा मिक्सर आपल्या किचनमध्ये आवश्यक आहे. आपण मोठं मिक्सर वापरण्यापेक्षा याचा वापर आपण रोज करू शकतो. तर बघा, आता आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्व पाहिले. आता आपण पाहूया दगडी वस्तू. आता ह्या दगडी वस्तूसुद्धा आपल्या किचनमध्ये असायला हव्यात. कारण आपल्याला कधी कधी आपल्या आईची, आजीच्या हातची टेस्टची आठवण येते. मग आपण असे दगडी खलबत्त्यामध्ये ते आपण वस्तू तयार करू शकतो. त्यासाठी आपल्याला आता हा छोटा दगडी खलबत्ता आहे, तर याच्यामध्ये आपण रोजच्या चहासाठी आलं बारीक करू शकतो. आणि त्यानंतर आपण यामध्ये लसूणसुद्धा आपण यामध्ये बारीक करू शकतो. आता रोज हाताखाली हे आपण वापरू शकतो. आता हा जुना आहे, तर आता हे काही जास्त वापरामध्ये नाही आहे. पण मग हे दगडी खलबत्ता आणि हे आपण वापरू शकतो रोजच्या किचनमध्ये. तर ह्यासुद्धा वस्तू आपण घरामध्ये घेऊन ठेवल्या पाहिजे. कारण कधी कधी आपल्याला आपल्या बालपणीची जरी आठवण झाली तरी आपण याच्यामध्ये आईच्या हातची चव आपल्याला या दगडी वस्तूंमध्ये खायला मिळते. त्याच्यामुळं हे किचनमध्ये असलं पाहिजे. आणि आता हल्ली हे छोटे छोटे पाटेसुद्धा निघालेले आहेत, की जेणेकरून आपण पाट्यावरसुद्धा आपण ठेचा किंवा हिरवी मिरचीची चटणी असं या पाट्यावर आपण वाटू शकतो. इझिली आपण या पाट्यावर वाटू शकतो. तर असा पाटासुद्धा आपण आपल्या किचनमध्ये घेऊन ठेवू शकतो. आणि या पाट्याची प्राईजही काहीच नाही. ह्या फक्त 250 रुपयाला हा पाटा मी घेतलेला आहे. अगदी छोटासा आणि आपल्याला इझिली उचलून कुठेही तो ठेवता येतो. या पाट्याला जागासुद्धा जास्त लागत नाही. त्याच्यामुळं आपल्या किचनमध्ये ह्या वस्तू असल्याच पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब